हे मँगोचं केक आहे ना एवढं गोड आहे. आता मी तुझंच खाणार. हे बाबाला दिली. खा ना. आता खाऊ का? एवढं गोड असेल ना पुन्हा का पण केक घेतला असेल हा आपला. हाय एव्हरीवन, खूप दिवसानंतर व्लॉग करते. पहिला शूट केला पण परत माझ्या हातातून मिस्टेक झाली कारण खूप दिवसानंतर व्लॉग करते. सो आज आहे सॅटर्डे 4 तारीख, 4 ना नाही 5 तारीख. सो आमचा प्लॅन आहे लोणावळ्याला. आता वाजले 3 दुपारचे 3-3:30 झालेले आहेत. सो प्लॅन असा होता की आम्हाला सकाळी जायचं होतं. आज आमचं ॲडमिशन होतं स्कूलचं. सो आम्ही ते करून डायरेक्ट जाणार होतो, पण मग नंतर आम्ही डिसाईड केलं की आम्ही घरी येणार, चेंज करणार आणि मग जाणार करून. पण मग घरी आल्यानंतर आम्ही झोपलो, लिटरली 2 तास तरी आम्ही झोपलो. का आम्ही सकाळी खूप लवकर उठलेले. 8पर्यंत आम्हाला शाळेत पोचायचं होतं. तर आम्ही अराउंड 5-6 वाजता उठलो होतो. तर आम्ही जे झोपलो तर आम्ही जागच नाही. मग आम्हाला आता 2ला जाग आली आणि त्यानंतर मग आम्ही रेडी होऊन आम्ही त्या प्लॅन केला की चला आता आपण आत्ता जाऊया करून. सो आता मी निघालोय 3:30ला आम्ही आता निघतोय बिकॉज दिवसभरामध्ये खूप गरमी असते आणि मग ड्राईव्हला पण प्रॉब्लेम होतो. सो लोणावळा कसं थोडं थंड वातावरण असल्यानंतर मग आम्ही आता प्लॅन केलं की जरा थंडीत नव्हे रात्रीचं नंतर इव्हनिंग नंतर निघणं, थोडं क्लायमेट पण चिल होतं त्यामुळे थोडं बरं वाटतं. मग आम्ही प्लॅन केला. आम्ही काय कुठे स्टे नाही करणार आहे. आम्ही जाऊन रिटर्न परत अराउंड 12पर्यंत रिटर्न आम्ही घरी येणार आहे. पण एक घाटात वरती बसणार, थोडं चिल करणार, थोडं खाणार पिणार, आम्ही रिटर्न येणार. सो आजचा आमचा हा 1 डे प्लॅन आहे. 1 डे म्हटलं तर ते हाफ डे प्लॅन आहे. ऑलमोस्ट 3:30 झालेले आहेत. अवनी's back. बघ आता आमची स्कूल लेट होणार आहे. हा आणि मी A डिव्हिजनला देवांश आणि B डिव्हिजनला. तू A डिव्हिजन आणि देवांश B डिव्हिजन. सो सॅड. तो त्यांचं डिव्हिजन चेंज केलेलं आहे फर्स्ट स्टँडर्डचं असं ती सांगते. म्हणजे अजूनपर्यंत इतकी वर्ष गेले 2 इयर्समध्ये देवांश आणि आम्ही एकाच डिव्हिजनमध्ये होते. सो आता त्यांचं चेंज झालेलं आहे. त्यामुळे ती बोलते की देवांश Bला आणि मी A डिव्हिजनला. सो तिला सुट्टी पडलेली आहे. तिला गुरुवारी सुट्टी पडली आहे. फ्रायडेला तिची पार्टी होती स्कूलची. त्यांचा सेंटरपासून झाला नाही आहे ग्रॅज्युएशन डे. बट त्यामुळे आम्ही म्हटलं की चल बाबा जाऊया. मंडेला पण एवढं काही नाही आहे. सो मी प्लॅन आणि आता आम्ही निघालो आहोत. सो पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आम्ही काय काय करतोय. घाटामध्ये जाऊन मस्त चिल करणार आहोत, एकदम शांत रिलॅक्स होणार आहोत. सो लेट्स सी. मन केला म्हटलं चल शूट करूया आज सगळं आपण जिथे जातोय तो ब्लॉग. खूप दिवस ब्लॉगच शूट नाही केलाय आणि आम्ही लास्ट उटीला जाऊन आल्यानंतर तेवढाच तो शूट केला आणि मी ब्लॉग एडिट करून पण मी तेवढाच टाकला. नंतर मला वेळच नाही मिळाला ब्लॉग टाकायला. सो हा मला बोलला की ऋषाली परत स्टार्ट कर ब्लॉग करायला. आणि मला कमेंट पण आल्या अरे खूप दिवसानंतर ब्लॉग टाकल्यास, ब्लॉग नाही करत. सो परत मी ब्लॉग करायला स्टार्ट केलेलं आहे. ॲक्च्युली मला गुढीपाडव्याचं शूट करायचं होतं जे आम्ही शोभायात्रेला गेलो गिरगावला आणि ह्यावेळेस प्रथमेशने एनरोल केलं होतं बाईक रॅलीमध्ये. काहीच नाही. आणि सो असं झालं की
व्लॉग शूट करायला नाही मिळालं कारण का मग प्रथमेशची सकाळची घाई होती, त्याला एक अराउंड 6 पर्यंत पोहोचायचं होतं. त्यानंतर अवनीची साडी, मग मी आणि अवनीला मी जिजाऊ बनवलं होतं ह्यावेळेस बाईक रॅलीमध्ये. प्रथमेशाची एक्झॅक्टली मागेच बसलेली. तर मला काही शूट करायला नाही मिळालं. माझ्याकडे काही क्लिप्स आहेत आणि फोटोज आहेत काढलेले, ते नक्कीच मी व्लॉगच्या ॲट द एंड मी शेअर करेल. तर तुम्ही नक्कीच बघा कसा लुक होता अवनीचा आणि प्रथमेशचा. सो मला बाईकलाही जास्त सजावट करायला नाही मिळालं. जस्ट प्रथमेशने कॅलिग्राफी करून ते प्रिंट केलं होतं आणि लावलं होतं ना पॅनियर्सला. कारण आम्हाला एवढं असं युनिक काय करायला नाही मिळालं. पण स्टील एवढं न करून सुद्धा अवनी एवढ्या रील्समध्ये व्हायरल गेली आहे, एवढ्या लोकांनी तिथे फोटोज काढल्या तिथे गिरगावला. म्हणजे मी जेव्हा इन्स्टा पेज ओपन केल्यानंतर जे गुढीपाडव्याचे गिरगाव गुढीपाडव्याचे जेवढे फोटोज शेअर झालेले आहेत, जे व्हायरल जे फेमस जे सिलेक्टिव्ह फोटोज, त्या बऱ्याचशा फोटोजमध्ये अवनीचे फोटोज आलेले आहेत. खूप जणांनी त्याचे फोटो पोस्ट केलेले आहेत आणि ते बघून खूप आम्हाला बरं वाटलं आणि खूप छान झालं. म्हणजे यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम गेलो आणि थोडी गडबड झाली. मला प्रथमेशचं रील करायचं होतं पण मला ते शूट करायला नाही मिळालं बिकॉज आम्ही अराउंड 8 पर्यंत आम्ही तिथे पोचलो आणि ती सुरू होते रॅली. त्यामुळे आणि नंतर हळूहळू गर्दी पण खूप होते, ऊन लागत होतं आणि नंतर ते एवढं गरम व्हायला लागलं की मग आम्ही एक्झिटच केलं. मग आम्ही घरी रिटर्न आलो ॲक्च्युली. त्यामुळे मला त्या पिरियडमध्ये काहीच शूट करायला मिळालं नाही. सो थोडे काही क्लिप आहेत, थोडे मी काही फोटोज काढलेले आहेत कारण कॅमेरा माझ्याकडेच होता, प्रथमेश बाईकवरती होता कानाने. त्यामुळे मी कसे शूट केले आहेत आणि मी सगळे फोटोज कॅप्चर केलेले आहेत. मी ॲक्च्युली कॅमेरा होता माझ्याकडे पण मी कॅमेरामध्ये कधी फोटो काढलेले आहेत. सो त्यावेळेस मी फर्स्ट टाइम फोटोज काढलेले आहेत बाकी इतरांचे. सो मी ते ॲट द एंड व्लॉगच्या एंडमध्ये टाकलेले आहेत, तर तुम्ही नक्की जाऊन बघा ते. सो तिथे ना बरेच जण येत होते बिकॉज बाईक ही एवढी युनिक आहे की ती लोकांना बघितलं की असं वाटतं केवढी मोठी बाईक आहे आणि एकदम म्हणजे लोक कधी अशी एवढी मोठी हेवी बाईक बघतच नाही. त्यामुळे आम्ही अजून स्टील जरी प्रथमेश कुठे बाईक नेली तरी लोक एकदम असं वेगळ्याच ह्याच्याने बघतात, तरी केवढी मोठी बाईक आहे, छान दिसते, किंवा त्यांना असं खूप एकदम वेगळं वाटतं बाईक बघून की एवढी मोठी बाईक असते का करून असं. सो तिथे आम्ही जस्ट लावले होते आणि जेवढे पण शोभायात्रेला काही लोक आले होते किंवा इव्हन आपल्यासारखे मिडल क्लास किंवा यंग जनरेशन म्हणा, त्यांना ती बाईक बघून एवढं एक्सायटेड होत होतं की ते लिटरली आम्हाला सांगत होते आम्ही बाईकवरती फोटो काढू शकतो का, आम्हाला बाईक चालेल ना. इव्हन हा, पण आम्ही त्या रीलमध्ये शूट नाही केला. तर मग सुरुवातीला आम्ही फक्त गंमत बघत होतो किती लोक येऊन बाईकवरती, आमची बाईक लिटरली सेलिब्रिटी झाली होती आणि आम्ही शांत तिथे बसून चिल होत होतो थंड पाणी पित. बाईक एकदम सगळ्यांसोबत फोटो काढून एकदम सेलिब्रिटी लुक झालेला बाईकचा. सो थोड्या वेळ मला प्रदर्शन आली वृषाली रील कॅप्चर कर आणि मग मी पटकन रील कॅप्चर केलं की जेवढे लोक बाईक सोबत फोटोज काढतात प्रत्येकाचं एक्सप्रेशन, मुवमेंट आणि ती एक्साइटिंग आणि एकदम वेगळंच त्यांचा लुक तुम्ही पटकन कॅप्चर केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून रीलसाठी. सो आणि नेक्स्ट डे आम्ही आलो आणि मग मी ती एवढा काय हे नाही केलं. तर हा मला बोलला ऋषाली तू रील पोस्ट केलीस का, तर मी म्हटलं अरे नाही केली रे. तर मग मी ती रील पोस्ट केली एक ट्रेंडिंग सॉन्ग टाकून आणि ती रील जवळजवळ एवढी व्हायरल केली, म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की ती एवढी व्हायरल जाईल. तर आज किती आय थिंक 25,000 झालं ना, 25,000 व्ह्यूज आलेत आणि 1000च्या वरती त्याला लाईक झालेत. खूप जणांनी शेअर केले, ते अराउंड 50च्या वरती लोकांनी शेअर केली आहे ती रील. म्हणजे त्या रीलमध्ये काहीच नाही, फक्त प्रत्येकाचे हावभाव शूट केलेले म्हणजे कॅप्चर केलेले आहेत. लोकांची एक्साइटमेंट, लोक कसे फोटोज काढतात त्या बाईकवरती, कसे लोक मागे वळून त्या बाईकला बघतायत की अरे एवढी मोठी बाईक आहे. आणि त्यात आम्ही साईड पॅनल्स आणि टॉप बॉक्स लागल्या कारणाने ती एवढी अशी बल्की वाटत होती बाईक आणि तो लुकच वेगळा होता. आणि आम्ही शिवाजी महाराजांचं ते मस्त प्रत्यक्ष कॅलिग्राफी केलं होतं आणि त्यामुळे ते लावलं होतं. त्यावेळी इतकं लुक वेगळा होता, झेंडा होता बाईकला दोन्ही साईडला मस्त. त्यामुळे ती बाईक एकदम सेलिब्रिटी एकदम मस्त झाली होती. तसं माझ्या इन्स्टा पेजवरती तुम्ही नक्कीच व्हिजिट केला तर प्लीज व्हिजिट करा आणि नक्की ती रील बघा ज्यांनी कुणी नाही बघितली असेल त्यांनी. सो ती खूप व्हायरल केलेली रील आहे आणि सोबतच तुम्ही अवनीचे काही फोटोज बघा जे खूप व्हायरल केले आहेत आणि खूप जणांनी पोस्ट केले आहेत. आणि ते मला नॉर्मल आपण जेव्हा इन्स्टा सर्चमध्ये फोटोजमध्ये जातो त्या सर्चमध्ये मी लिटरली शोधून काढले तरी कुणी अनोळखी लोकांनी तिचे फोटोज पोस्ट केलेले आहेत. आणि एकाकडनं मी तिचे फोटोज पण मागे जाते, मला सांगत होते ताई तुमचा ईमेल ID माहिती असतं किंवा टॅग इन्स्टा ID माहिती असतं तर मी टॅग केलं असतं, तर मी त्याच्याकडनं मागवले. इतके सुंदर कॅप्चर केलेले आहेत फोटो आणि खूप छान. म्हणजे यावेळेची शोभायात्रा खूप छान गेली आमची. फक्तच मला ब्लॉग करायचा होता तो मला करायला नाही मिळाला बिकॉज खूप गडबड झाली, ऊन होतं आणि मग ते गर्दी आणि ते मला तेवढं नाही जमलं, एकदम हॅक्टिक झालं होतं सगळं. सो नेक्स्ट इयर तरी आमचा काही प्लॅन नाही, लेट्स सी. पण खूप छान
छान झालं. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जा. 5:30 आणि आम्ही लोणावळ्याला पोहोचलो आहोत. आता थोड्या वेळात जर्मन बेकरी येईल. सो जर्मन बेकरी ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी नक्कीच सांगा लोणावळ्याला कोण कोण जर्मन बेकरीमध्ये गेलं आहे. आता झाली बरीच वर्ष झाली ना. प्रथमेश शोधून काढलेलं म्हणजे BMWच्या ग्रुपसोबत प्रथमेश एक दिवस आलेला. सो त्यांनी ते शोधून काढलं होतं जर्मन बेकरी. लोणावळ्याला खूप सुंदर बेकरी आहे, कॅफे आहे इट्सचं आणि खूप छान मिळतं तिथे. आता आमचा कधी प्लॅन झाला लोणावळा पुणा आम्ही ओल्ड मुंबई हायवेने गेलो तर आम्ही नक्कीच जर्मन बेकरी आम्ही व्हिजिट करतो. बिकॉज खूप छान फूड मिळतं. ब्रेकफास्ट आयटम खूप छान आहे तिथे. सो प्लीज व्हिजिट करा. तुम्हाला पुढे मी फोटो दाखवते जर्मन बेकरीचा, रेस्टॉरंटचा. खूप आत येते, हायवेला लागून नाही आहे, मेन रोडला थोडा आत गल्लीमध्ये आहे. सो तुम्हाला ते दाखवेन मी. छान मिळतं. सो आम्ही कधी पण प्लॅन करतो तर आम्ही नक्की जर्मन बेकरीचा प्लॅन करतो. आपल्या बँड्रामध्ये पण आहे, पण होतं ॲक्च्युली, पण ते बंद झालं आहे ना बँड्रामधलं. आणि एक पुण्याला आहे आणि एक एक्सप्रेस हायवेला आत्ता रिसेंटली म्हणजे काही महिन्यापूर्वी ओपन झाले, वर्ष काही महिन्यापूर्वी. सो पहिलं त्यांचं जे काय होतं ते इथे लोणावळ्यामध्ये होतं. माझं फेवरेट आहे चिकन सॉसेज ऑमलेट. बाबाचा ऑमलेट. सो असा आम्ही मँगो चीज केक मागवला आणि तो मम्माने खाऊन टाकलेला आहे. म्हणजे मम्माने खाल्ला आणि मी अवनीचा फोटो दाखवते. माझ्यातलं मी नाही देत कुणाला. तुझं तू खा. एवढं हे मँगोचं केक आहे ना, एवढं गोड आहे. आता मी तुझंच खाल्लं. खा ना. हे बाबाला दिली. खा ना. आता खाऊ का? खा. एवढं गोड असेल ना, पुन्हा कपन केक घेतला असेल हा आपला. फायनली आमचं खाऊन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे. सो थोड्या वेळा घाटात बसू खाली लोणावळ्याच्या. मस्त थोडं चिल करू. पण आता थोडं क्लायमेट एकदम नॉर्मल झालं. म्हणजे दुपारी खूप ऊन लागत होतं आणि आता थोडं मस्त झालेलं आहे. आणि अवनीने खूप पोटभर खाल्लेलं आहे. अवनी सो खाऊन खूप मजा आली. तुम्ही बघितलंच. ॲक्च्युली ज्यांना ते सॅलेड आयटम खूप आवडतं खायला त्यांच्यासाठी खूप छान आहे. बट ओव्हरऑल त्यांचं ते पेस्ट्रीज आणि मफिन आणि ते सगळं केक वगैरे खूप छान मिळतं. सो जे कोणी लोणावळ्याहून पास होत असेल मुंबई गोवा ओल्ड पुणा हायवेने, सो प्लीज विजिट.
बसून जा, आम्ही बाबा आणि आम्ही काहीतरी घेतो, शॉपिंग करून येतो. ओके जाऊ बघा. व्हिडिओला जास्त बॅटरी खाते ना रे. सो आता आम्ही सनसेट केला तिथे. आता आमची स्कूल ना आणि देवांशी डिव्हिजनला आणि मी ए डिव्हिजनला. आणि आम्ही हो दिसते. आणि खूपच आम्हाला छान छान वाटते. आणि तेव्हा ऊन होतं तेव्हा मी झोपली होती. आणि बघा आता माझी जवळ चालेल ना तिला. आता इथे यांचं काय लिस्ट येतात, काय करतात. भाजीचं पण चालेल रे. आता रोजची सकाळी भाजीचा पण आणि टर्न करून दाखव. सो हॅलो, आता आम्ही त्या डोंगरावर आम्ही आता बसणार आहे. काय बोलतेस? हो ना. सो आणि ही मम्मा आता बोल, तू काय बोल. काय ना तुम्हाला डोळ्यात घातलास मोबाईल. मी काय नाही बोलत, मी ते सांगते लोणावळ्याला. आणि आता मी आराम करते आणि रिमेनिंग ब्लॉग आम्ही करते. सो तिलाही आवड आहे ब्लॉग करायची. सो ती तुम्हाला एंटरटेन करणार आहे. येस. आणि सगळे मला सांगते काय मी. हो मस्त. आमचा प्लॅन होता की एकविरीला जायचं. प्रकाश बोलला होता, मग मी त्याला म्हटलं की नको जाऊया कारण खूप गर्दी असणार आहे तिकडे. तर चैत्र नवरात्र चालू आहे. सो एकविरी आईची पालखी असते ह्या काही दिवसांमध्ये. सो म्हणून आम्ही मग प्लॅन कॅन्सल केला. नाही तर आमचा प्लॅन होता की एकविरी आईला जायचं. का आम्हाला बरीच वर्ष झाली जाऊन. आय थिंक अवनी जेव्हा 2 इयर्स की 3 इयर्सची होती, 3 इयर्सची होती तेव्हा आम्ही बड्डेला आम्ही लोणावळ्याला आलेलो. सो तेव्हा आम्ही तिच्या बड्डेच्या दिवशी आम्ही एकविरीला गेलो होतो. सो तेवढंच. त्याच्यानंतर आम्ही गेलोच नाही. आमचा प्लॅन होता जायचा. सो सगळं आम्ही कॅन्सल झालेला आहे प्लॅन. आणि अवनी ब्लॉग करत होती. कसं वाटलं तुम्हाला तिचा ब्लॉग? हो. कसा ब्लॉग करते अवनी? एवढा स्ट्रेट. मम्मा माझा पण फोटो टाकायचा. हां, हिचा पहिला फोटो टाकणार आहे. तुझा फोटो टाकणारच आहे. लोकांना पण मला दाखवायचं. तू गुढीपाडव्याला एवढा छान गेटअप केला होता. किती छान दिसत होती. मस्त एकदम. जाऊ तलवार घेऊन. सांगते त्यांना. सांगितलं त्यांना माहिती स्टोरी सांगितली आणि फोटो पण शेअर करणार आहे. मग ते आता थोड्या वेळाने ब्लॉग संपला की ते फोटो जाऊन बघणार आहेत आणि ते कमेंट करणार आहेत की अवनी कशी दिसत होती. सो आम्ही आता आलो आहोत लोणावळ्याला घाटावरती. इथे पण इथे खूप गाड्यांची गर्दी आहे कारण आम्ही एका साईडला गाडीमध्येच थांबलोय. आणि बाय रस्त्यावरती जरा ट्रॅफिक आहे बिकॉज ते एकविरीला पालखी होती. चैत्र नवरात्रीची पालखी होती एकविरी आईची. सो रोडवरती ट्रक भरून चाललेत. असं खूप जण हे कोळी लोकच आहे सगळे. त्यांची खूप गर्दी आहे का ते खूप दिवसापासून पायी चाललं ते लोक एकविरीला जात होते पालखी घेऊन. आणि काल की परवाच्या दिवशी पालखी होती एकविऱ्याला वरती. त्यामुळे आता सगळेजण रिटर्न जर्नीला चालल्यात. त्यामुळे पूर्ण रोड त्यांच्यामुळे ब्लॉक झालेला आहे. सो आमचाही प्लॅन होता पण मला पण आठवलं नंतर की एकविरीला खूपच हे होते. बघा तुम्हाला माहीत नाही पण तुम्हाला दिसेलच. सो ती पालखी चालली आहे पुढे.
जायची. सो हे बघा असे ट्रक मध्ये भरलेले आहेत. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी भी यूं ही चलते चलते कम होती जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. रिलॅक्स करून निघालो आहे घरी रिटर्न जायला. आता वाजले आहेत 8. सो अराउंड 9 पर्यंत आम्ही घरी पोहोचू. आता आम्ही येताना आलो आहे ओल्ड रोडने. आता आम्ही एक्सप्रेस वेने पटापट पटापट घरी जाणार आहोत. सो खूप बरं वाटलं. अगदी अनप्लॅन होता, म्हणजे अचानक एंड मोमेंटपर्यंत आम्ही नको जाऊया चालू होतं आमचं. पण अचानक आमचं ठरलं. दुपारी आम्ही 3ला निघालो होतो. मस्त आलो, खाल्लो पिलो, वाटत बसलो, चिल केलं एकदम. आणि इथे वरती जरा एकदम लोणावळ्याच्या घाटामध्ये जरा थंडावा आहे. आता रिटर्न जेव्हा आपण खाली होतो मुंबईला जाताना जरा ऑब्व्हियसली गरम होणारच आहे. पण इथे जरा घाटामध्ये एकदम चिल वाटलं, मजा आली, एन्जॉय झाला. शॉर्ट ट्रिप होती, हाफ डेवाली, नॉट फुल डेवाली. सकाळपासून आलो असं तर फुल डे असता वन डे. पण शॉर्ट ट्रिप होती, खूप छान झाली, मस्त मजा आली. ॲक्च्युली आम्ही असंच असतं, आमचं कधी प्लॅन नसतं. आमच्या मनात आलं, डिसाईड झालं, आम्ही उठतो, कपडे घालतो आणि निघतो. ह्यातच खरी मजा असते. आणि ते प्लॅन खूप छान होतात. राहावे, असं फिरत जावं, मजा येते. दिवसभराच्या किंवा आठवड्याच्या त्या हॅक्टिक लाईफमधून जरा थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी बाजूला काढायचं, थोडं फिरायचं, आनंद घ्यायचा, मजा करायची. लाईफ खूप छान आहे, एन्जॉय करायचं. आठवड्यामध्ये तर आपला दिवसभर सकाळीचा ऑफिस, वॉशिंग, कामाचा प्रेशर, स्ट्रेस, ओव्हरऑल बाकीचं हे असतं. सो त्यातून थोडं वेळ काढायचा असतो आणि थोडं एन्जॉय करायची असते लाईफ. जसं आम्ही प्लॅन करतो. ऑब्व्हियसली प्रत्येकाला टेन्शन्स असतात, प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतात. पण त्यातून आपण थोडासा आपल्या पर्सनलसाठी वेळ काढला तर तुम्हीच बघा ना. लाईक आम्ही दुपारी निघालो, एंड मोमेंटपर्यंत आम्ही जेव्हा झोपेतून उठलो तेव्हा मी याला बोलले नको जाऊया, जायचं वाजले किती एवढा लांब जायचं. पण स्टील महाबळेश्वर जायचं आपल्या प्लॅन झाला. त्यानं आपण घरी आलो, झोपलो, होता प्लॅन आमचा सकाळचा. पण मग तो केला, प्लॅन झाला आणि आम्ही आलो तर इतकं फ्रेश वाटलं, रिफ्रेश झालो आहे आम्ही. आणि एकदम बरं वाटलं. म्हणजे जे काय स्ट्रेस असतो, जो काय टेन्शन्स असतो, तो सगळा निघून गेलेला आहे. आणि आम्ही फक्त मस्त एन्जॉय करतात. खूप एकदम वेगळंच मॉल आहे इथे आल्यानंतर. एक प्लीझंट आहे, एकदम रिलॅक्स वाटतं. मी असं म्हणत नाही की तुम्ही वन डे स्टेसाठी जावा किंवा पण तो थोडासा वेळ तरी आपण स्वतःसाठी देतो, हा खूप इम्पॉर्टंट आहे. लाईफ खूप जास्त अजून एक्सटेंड होते आपली, असं माझं मत आहे. की जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी वेळ देतो तर आपल्या वेळेमधून आपली लाईफ अजून जास्त एक्सटेंड होते. सो असं हॅपीली एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे. ओके नाही? कधी विचार बाहेर येतात का फिरायला, एनी टाइम रेडी असतं. इव्हन आम्ही सगळ्यांना विचारत असतो, रे कोण येत आहे का, चला ना चला ना. पण नाही, कोणाला नाही जमत तर ते सगळे बोलतात तरी आमचं काम, मला कंटाळा आला, मला झोपायचं, मला आराम करायचं, आम्हाला नाही यायचं. करा, मी नाही म्हणत नाही. ऑब्व्हियसली प्रत्येकाकडे सॅटर्डे संडे असतो. पण ॲटलिस्ट
फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. आम्ही 9:30लाच पोचलो होतो ना आपण. आम्ही 9:30लाच पोचलो घरी. लवकर पोचलो. आम्हाला वाटलं आम्ही 12पर्यंत येऊ घरी, पण आम्ही त्याच्या आधीच लवकर पोचलो. पण शॉर्ट अँड स्वीट मस्त ट्रिप झाली आमची. मस्त फ्रेश वाटलं, रिलॅक्स झालं एकदम मस्तपैकी. सो आता जेवण तर ऑलरेडी संध्याकाळी खूप हेवी झालं होतं जर्मन बेकरीमध्ये, तर आम्ही आता जेवायचं जराही मूड नाही आहे. तिघांचे पोट खूप कच्चं भरलेले आहेत. अंतरून घालण्याने झोपला. सो असा होता आजचा माझा शॉर्ट अँड स्वीट व्लॉग. तो तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा. सो गुड नाईट, गुड मॉर्निंग नाही, गुड नाईट. कसं वाटलं फिरून? मस्त वाटलं. आणि मारही खाल्लाय घरी आल्या आल्या धपा धप. बाय 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 बाय. बाय बाय.